तुमचाही ढोकळा व्यवस्थित फुगत नसेल किंवा त्यावरती लाल पॅच येत असतील, गिळताना घशामध्ये ढोकळा अडकल्यासारखा वाटत असेल ना, तर माझ्या पद्धतीने एकदा इन्स्टंट असा हा जो ढोकळा आहे तो ट्राय करून पहा. तर या इथे मी 1.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आपल्याला 4 चमचे साखर ऍड करून घ्यायची आहे. तर ही साखर आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त नक्कीच करू शकतो. त्यानंतर अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा सॅलरिक ऍसिड, थोडीशी हळद आणि मी हिंग पावडर यामध्ये ऍड केलेली आहे. सर्व जिन्नस पाण्यामध्ये व्यवस्थित असे मिक्स झाले की 1 चमचा आपल्याला यामध्ये तेल ऍड करायचं आहे. त्यानंतर स्वच्छ चाळून घेतलेलं बेसन पीठ 1 वाटी मी यामध्ये ऍड केलेलं आहे. तर आपल्या बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती अशा पद्धतीने थोडीशी फ्लोईंग अशी ठेवायची आहे. हा ढोकळा मी कुकरमध्ये करणार आहे, म्हणून मी कुकरच्या भांड्याला व्यवस्थित असं तेलाने ग्रीस करून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा खायचा सोडा घालून आपल्याला हे जे बॅटर आहे ना ते छान फ्लफी असं करून घ्यायचं आहे. कुकर प्रीहीट करून घेतलेला आहे. त्यानंतर कुकरची शिट्टी काढून आपल्याला हा जो ढोकळा आहे तो छान शिजवून घ्यायचा आहे. ढोकळा शिजत आहे तोपर्यंत तेलामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता, मिरची यांचा बेसिक तडका तयार करून घेतला. त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून चवीनुसार साखर आणि मीठ यामध्ये मी ऍड करून मस्त आंबट गोड असं पाणी तयार करून घेतलं. तर कमीत कमी 10 ते 15 मिनिटांमध्ये आपला हा ढोकळा छान व्यवस्थित असा शिजतो. आवडीच्या आकारामध्ये हा ढोकळा आपण कट करून घेऊयात. ढोकळा छान जाळीदार असा झालेला आहे, यावरती कुठेच लाल पॅच वगैरे पडलेले नाही. तर आपला ढोकळा घशामध्ये गिळताना अडकू नये असं आपल्याला जर वाटत असेल तर अशा पद्धतीने आपण आपल्या आवडीनुसार हा ढोकळा रसाळ बनवू शकतो. आवडीनुसार आपण यावरती हे जे आंबट गोड पाणी आहे ते पसरवून घ्यायचं आहे. तर आपला ढोकळा कुठेही लालसर असा झालेला नाही, मस्त सॉफ्ट स्पॉन्जी असा ढोकळा तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून पहा.